नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 महाराष्ट्रातर्फे अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो तिसरी लिस्ट चौथी लिस्ट आली नाही आहे। ठीक आहे, तर आता जे एका दमाने जे विद्यार्थी मित्रांनो तीन लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तिसरी लिस्ट सुद्धा एका दमाने लागणार आहे, चौथी लिस्ट सुद्धा एका दमाने लागणार आहे आणि पाचवी लिस्ट सुद्धा एका दमाने लागणार आहे। तर कोणत्या तारखेपर्यंत ह्या तीन लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे? तर एका दमाने जे विद्यार्थी मित्रांनो ह्या तीनही लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर पाचवी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे? तिसरी चौथी पाचवी ह्या एकाच तारखेच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे। तर कोणत्या तारीखला हे लागणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पाचव्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार या सर्व डिव्हिजनचा अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर ह्या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे? एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा। आणि सर्वात कमी कट ऑफ कोणकोणत्या कॅटेगरीचा जाणार आहे आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ सर्वात कमी जाणार आहे? महाराष्ट्राचा या पाचव्या लिस्टचा। आणि पाचवी जी लिस्ट आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, डाऊन जाणार आहे पाचवी लिस्ट। ठीक आहे, कारण की जे पहिल्या लिस्ट पासूनच जे डाऊन लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो येत आलेले आहे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे। ज्यांना 70% 80% ह्या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर पाचव्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यांची जे चौथी लिस्ट आलेली आहे, आता पाचवी लिस्ट सुद्धा बाकीच्या राज्याची येणार आहे। तर आपल्या महाराष्ट्राची तिसरी आणि चौथी लिस्ट कोणी आली? तर महाराष्ट्रामध्ये जे 15 ऑक्टोबरला जे आचारसंहिता लागल्या होत्या आणि 19 ऑक्टोबरला जे विद्यार्थी मित्रांनो तिसरी लिस्ट आपल्या महाराष्ट्राची आली असती, पण बाकीच्या राज्याची आली काऊन की आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागल्या होत्या, त्याच्यामुळे तिसरी आणि चौथी लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो आली नाही। ठीक आहे, तर तुम्हाला खचून जायचं नाही। तुम्हाला जर वाटत असेल की बा आता लागत नाही, तर मी तुम्हाला आताच हे संभ्रम तुमचा दूर करून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची ज्या तिसरी आणि चौथी लिस्ट ह्या कारणानेच आली नाही, कारण की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि आचारसंहिता लागल्या होत्या, त्याच्या कारणाने ती लिस्ट आली नाही। बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा याच्या अगोदर ज्या जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका होत्या तिथं सुद्धा दुसरी लिस्ट आली नव्हती। तर सांगायचं एवढंच की आचारसंहिता जर लागल्या असल्यानंतर मग लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येत नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तुम्हाला जे एका दमाने ह्या तीन लिस्टा पाहायला भेटणार आहे, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट आणि पाचवी लिस्ट। तर हे कोणत्या तारीखपर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे? तर 5 डिसेंबरच्या अंदर तुम्हाला ह्या 5 लिस्टा पाहायला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, एका दमाने ह्या 5 लिस्टा लागणार आहे, तिसरी लिस्ट लागणार आहे, चौथी लिस्ट प्रकाशित केली जाणार आहे आणि पाचवी लिस्ट जे प्रकाशित केल्या जाणार आहे वेबसाईटवर। तर त्याच्यानं तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। तर सर्वात कमी जो कट ऑफ डाऊन तो जाणार आहे, तर ह्या डिव्हिजनचा 5 डिव्हिजनचा कट ऑफ डाऊन जाणार आहे। गोवा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, पालघर डिव्हिजन, रत्नागिरी डिव्हिजन, सिंधुदुर्ग डिव्हिजन। ठीक आहे, तर या ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे पाचव्या लिस्टचा, तर एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 80च्या दरम्यान सुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, बाकी जर तुम्ही एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 86च्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे, 85-86 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरी असाल किंवा मग तुम्ही एससी कॅटेगरी असाल आणि ओपन कॅटेगरी असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तर हा जवळपास या ठिकाणी 87-88 पर्यंत जाणार आहे। ठीक आहे, 87-88च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा, ह्या चंद्रपूर डिव्हिजन ह्या 5 डिव्हिजनचा। तर एवढा कट ऑफ ह्या 5 डिव्हिजनचा जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी अहमदनगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, औरंगाबाद संभाजीनगर डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन आणि धुळे डिव्हिजन। तर ह्या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा असाल तर 80-85च्या आसपास सिलेक्शन तुमचं होऊन जाणार आहे, 80 पर्यंत सुद्धा होणार आहे। आणि एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 87 ते 88 पर्यंत तुमचं सिलेक्शन होणार आहे एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं। ठीक आहे, बाकी तुम्ही जर एससी कॅटेगरी असाल, ओबीसी कॅटेगरी असाल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं असाल तर 89 पर्यंत सिलेक्शन तुमचं होणार आहे। ठीक आहे, तर एवढा कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे। त्यानंतर जे डिव्हिजन येते तर जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे,
नागपूर मोपसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर ह्या डिव्हिजनचा कडाप SC ST OBC EWS ओपन PWD. तर PWD कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे 5व्या लिस्टमध्ये. तुम्ही जर समजा ST कॅटेगरीचे असाल आणि EWS कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा 87 86 87 च्या आसपास कडाप या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही जर समजा OBC कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे 89 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर एवढाच कडाप जाणार आहे, एवढाच सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे डिव्हिजन आहे मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे मोपसूल आहे आणि रायगड डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD. तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप या ठिकाणी जाणार आहे. तर पहा तुम्ही जर PWD कॅटेगरीचे असाल तर 80 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. तुम्ही जर ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा 87 पर्यंत कडाप जाणार आहे 5व्या लिस्टचा ST आणि EWS कॅटेगरीचा. आणि तुम्ही जर OBC कॅटेगरीचे असाल, SC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल, तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे 89 90 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे 5व्या लिस्टचा. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आणि सातारा डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा. PWD असाल तर 80 ते 83 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बाकी ST आणि EWS कॅटेगरीचं जे सिलेक्शन आहे हे 88 पर्यंत होणार आहे, 88 मार्कावर. ठीक आहे. बाकी तुम्ही जर समजा OBC कॅटेगरीचे असाल, तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 पर्यंत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. एवढा कडाप या ठिकाणी 5व्या लिस्टचा जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आणि ठाणे डिव्हिजन आहे. तर पहा श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या कॅटेगरीचा. PWD कॅटेगरीचा जर तुम्ही असाल तर जवळपास 80 83 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तुम्ही ST EWS कॅटेगरीचे असाल तर 87 ते 88 च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे. बाकी तुम्ही OBC कॅटेगरी असाल, SC असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या 3 कॅटेगरीचा जो कडाप आहे या ठिकाणी तर 89 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 89 ते 90 च्या आसपास पर्यंत. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आणि यवतमाळ डिव्हिजन आहे. तर ह्या 3 डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन. तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे PWD कॅटेगरीचा. तर ह्या कॅटेगरीचा PWD जर तुम्ही असाल ह्या डिव्हिजनमध्ये तर 80 84 च्या आसपास या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. बाकी तुम्ही ST असाल, EWS असाल 87 88 पर्यंत सिलेक्शन होणार आहे. त्याचबरोबर OBC असाल, SC असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 पर्यंत सिलेक्शन होणार आहे. तर एवढाच कडाप जाणार आहे. एवढंच जे विद्यार्थी मित्रांनो सेफ झोन आहे हा 5व्या लिस्टचा. तर 5वी लिस्ट जे आहे डाऊन जाणार आहे, कमी जाणार आहे 5व्या लिस्टचा कडाप. तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे 7व्या लिस्टपर्यंत, कारण की पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची एकच लिस्ट लागत नाही, 2च लिस्ट लागत नाही. तर जवळपास 7 लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, 6 ते 7 लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे 31 डिसेंबर पर्यंत ह्या लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना 60% 70% 80% आहे तर ह्या गटातील जर तुम्ही असाल तर 70% 80% वाल्यांचं जे सिलेक्शन आहे हे शेवटल्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे, शेवटल्या लिस्टमध्ये होणार आहे. कारण की शेवटली जी लिस्ट असते तर ते जे डाऊन जात असते, कमी जात असते कोणकोणत्या डिव्हिजनची. ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय